सुनेत्रा पवारांनी खरंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं महत्त्वच कमी करून टाकलंय का? कारण की कालपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नाराज झाल्याचं दिसून येत आहे. त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. अजितदादांचा पक्ष वेगळाच ठेवला. तटकरे आणि पटेल यांना असे वाटले होते आता राष्ट्रवादी पक्षावरती आपलं संपूर्ण नियंत्रण आहे. पण काल सुनेत्रा पवारांनी जे केले ते पाहून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही धक्का बसलाय. नेमकं काय झालंय? सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय केलंय? खरंच तटकरे आणि पटेल यांचं महत्त्व कमी झालंय का? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा कोणता प्रश्न निर्माण झाला असेल तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढचं नेतृत्व कोणाच्या हातात जाणार. कारण की अजित पवार हे फक्त एक नेता नव्हते, तर ते संपूर्ण पक्षाला नियंत्रणात ठेवणारा चेहरा होते. त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड होती, अधिकाऱ्यांवरती वचक होती, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि पक्षाबद्दल अंतिम निर्णय घेण्याची त्यांच्याकडे ताकद होती. या सर्व गोष्टी अजित पवारांच्या भोवती फिरत होत्या. पण त्यांच्या जाण्यानंतर पक्षामध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि हाच तो क्षण जिथून पक्षामध्ये अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. सुरुवातीला अनेकांना वाटलं पक्षाची सर्व सूत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातामध्ये जाणार. कारण की हे दोन्ही पक्षामधील अनुभवी नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील हे दोन महत्त्वाचे चेहरे मानले जातात. त्यामुळे पक्षामधील अनेक निर्णयांवरती त्यांचं महत्त्व वाढत चाललं होतं. पण यामध्ये शांतपणे निरीक्षण करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळायला सुरुवात केली. राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांना वाटलं की डाव आपण खेळतोय. पण आत्ता समोर येणाऱ्या घटनावरून असं दिसतंय की डाव तर सुनेत्रा पवार यांनी खेळलाय. त्यांनी कुठलेही आक्रमक भाषणं केली नाहीत, कोणावरही आरोप केले नाही. स्टेप बाय स्टेप पक्षामधील समीकरण बदलायला सुरुवात केली. वादाची खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणीची नवी यादी आली. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे एक यादी पाठवली. त्या यादीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांची नावच नव्हती. पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या आणि प्रदेश अध्यक्ष असलेल्या नेत्यांची नावच गायब झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली. दुसरीकडे पार्थ पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस केलं गेलं, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आलं. म्हणजे पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये पवार कुटुंबातील नव्या पिढीला पुढं आणण्याचा प्रयत्न दिसून येतोय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नावच गायब केली सुनेत्रा पवारांनी. पण ही यादी बाहेर आल्यानंतर सुनेत्रा पवारांनी लगेच ट्विट केलं आणि सांगितलं यादीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, यादी चुकलेली आहे. पण एकाच वेळी एवढ्या मोठ्या नेत्यांची नावं पक्षामधून अचानक गायब होतात, हा प्रश्न सर्वांना विचार करायला भाग पाडतोय. राजकीय विश्लेषकांच्या मते हा एक संदेश होता पक्षाचा अंतिम निर्णय कोणाच्या हातामध्ये हे दाखवून देण्याचा. दुसरीकडे याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी मोठं विधान केलं. त्यांनी सांगितलं की सकाळी एक यादी समोर येते, त्यामध्ये मोठ्या नेत्यांची नावं नसतात. ही मला वाटत नाही टायपिंग करणाऱ्याची चुकी आहे. जी यादी आहे ती योग्य आहे. जर टायपिंग करणाऱ्याची चुकी असेल तर त्या व्यक्तीला बाजूला करा. रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं राष्ट्रवादी पक्षामध्ये काहीतरी मोठं होणार आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की काही नेत्यांना फक्त चटरफटर पद देण्यात आले. म्हणजे अगोदर राष्ट्रवादीमध्ये ज्या नेत्यांना महत्त्व दिलं जायचं आता ते महत्त्व त्यांना राहिलेलं नाही. एवढंच नाही तर रोहित पवार हे देखील म्हणाले त्यांना जर योग्य पद दिलं नाही, त्यांना जर महत्त्व दिलं नाही, काही दिवसांनी हेच दोन नेते भाजपमध्ये दिसतील. तेही त्यांच्याबरोबर काही आमदारांना घेऊन जातील. पण हा संघर्ष अचानक सुरू झालेला नाही, त्या पाठीमागे काही घटना आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. सुनेत्रा पवार यांना पुढे करून स्वतः दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती स्वतः नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे सुनेत्रा पवार मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राहतील, पण पक्षाची सर्व सूत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातामध्ये राहतील असाही प्रयत्न झाला. रोहित पवारांनी आणखीन एक महत्त्वाचं विधान केलं. अजितदादाच्या पक्षाला हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आधीपासून काही लोक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. ही लोक स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी आणि स्वतःला वरती ठेवण्यासाठी काहीही करू शकतात. रोहित पवार यांच्या विधानावरून एक गोष्ट स्पष्ट दिसली,
पवार कुटुंब आता कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सूत्र दुसऱ्याच्या हातामध्ये जाऊन देण्यास तयार नाहीत. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल खरंच राष्ट्रवादी पक्ष सोडतील का, भाजपमध्ये जातील का, की राष्ट्रवादी पक्षात राहूनच संघर्ष वाढवतील? दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना पक्षावरती नियंत्रण ठेवता येईल का? या सर्वांवरती आपल्याला काय वाटतंय, एक कमेंट करून नक्की सांगा.